आज 12 एप्रिल 2024 शुक्रवार चैत्र मास शुक्ल पक्ष तिथी चतुर्थी। चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या 25 मोठ्या बातम्या पटापट। व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। 2040 पर्यंत भारतीयाला चंद्रावर पाठवण्याचे पंतप्रधान मोदी यांचे टार्गेट। 2040 पर्यंत भारतीय अंतराळवीराला चंद्रावर पाठवण्याचे पंतप्रधान मोदी यांचे टार्गेट आहे। भारताची मानवाला चंद्रावर पाठवण्याची मोहीम यशस्वी करण्याच्या अनुषंगाने इस्रोने खास प्लॅन बनवला आहे। भारताची चंद्रयान 3 मोहीम यशस्वी झाली। यानंतर आता इस्रोने गगनयान मोहिमेवर लक्ष केंद्रित केले आहे। गगनयान मोहिमेअंतर्गत भारतीय अंतराळवीर चंद्रावर पहिले पाऊल ठेवणार आहे। भारताची ही पहिली मानव अंतराळ मोहीम कशी असेल याबाबत इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी माहिती दिली आहे। या अनुषंगाने राबवण्यात येणारी चंद्रयान 4 मोहीम भारतासाठी टर्निंग पॉइंट ठरणार आहे। चंद्रयान 4 मोहिमेअंतर्गत चंद्रावर जाऊन नमुने गोळा करून पृथ्वीवर परत आणले जाणार आहेत। पुणेकरांसाठी महत्त्वाची आणि कामाची बातमी। म्हाडाच्या घरांसाठी 30 मे पर्यंत मुदतवाढ। पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळामार्फत पुणे विभागातील 4877 घरांच्या विक्रीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे। येत्या 30 मे पर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे। घरासाठी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोडत जाहीर करण्यात आली होती, त्याला 8 एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आली होती। मात्र अर्जदारांनी मुदत वाढवण्याची मागणी केल्याने 30 मे पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे। घराच्या सोडतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे। यासाठी mahada.gov.in या वेबसाईटवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। खासगी नोकरदारांना सरकार देणार पेन्शन। निवृत्तीनंतरचे आयुष्य होईल सुखासीन। तुम्ही पेन्शन योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सरकारी योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल। तुम्ही असा गुंतवणुकीचा पर्याय शोधत आहात ज्यामध्ये गुंतवणुकीची रक्कम कमी असेल आणि पेन्शन आयुष्यभर चालू राहील। तसेच तुम्ही असंघटित क्षेत्रातील असाल तर सरकारच्या पेन्शन योजनेत गुंतवणूक करू शकता। सरकारच्या अटल पेन्शन योजनेअंतर्गत दरवर्षी 60,000 रुपये पेन्शनचा लाभ मिळेल। दरमहा फक्त 210 रुपये जमा करून निवृत्तीनंतर म्हणजे 60 वर्षानंतर तुम्हाला दरमहा 5,000 रुपये कमाल पेन्शनचा लाभ मिळू शकतो। सध्याच्या नियमानुसार 18 वर्ष वयाच्या मासिक पेन्शनसाठी जास्तीत जास्त 5,000 रुपये जोडल्यास तुम्हाला दरमहा 210 रुपये द्यावे लागतील। इयत्ता 6वी, 9वी आणि 11वी साठी नवीन शिक्षण पद्धत। शिक्षण मंडळ लवकरच घेणार निर्णय। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSE 2024-25 शैक्षणिक सत्रापासून प्रायोगिक तत्वावर इयत्ता 6वी, 9वी आणि 11वी साठी राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क लॉन्च करणार आहे। त्याचबरोबर संलग्न शाळांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। अधिकाऱ्यांनी बुधवारी या संदर्भात माहिती दिली आहे। सरकारने मागील वर्षी माध्यमिक, उच्च आणि व्यावसायिक शिक्षणाचे एकत्रीकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांना आधीच त्यांची क्रेडिट जमा करण्याच्या परवानगीसाठी राष्ट्रीय शिक्षण नीती 2020 अंतर्गत प्राथमिक स्तरावर PhDच्या धर्तीवर नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क सुरू केले होते। त्यानंतर CBSEने देखील ही प्रणाली लागू करण्यासाठी सूचना जारी केल्या आहेत। देशभरात एक राज्यघटना का नव्हती? कन्हांच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसला सवाल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना संपूर्ण देशभरात लागू करण्याची हिंमत आजवर का दाखवली नाही असा घणाघाती सवाल करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी काँग्रेसला लक्ष्य केले। नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी कन्हान येथील संकल्प सभेत बोलताना मोदींनी काँग्रेसवर कठोर प्रहार केले। राज्यघटना बदलण्याचा अपप्रचार आमच्यावर होतो, मात्र संपूर्ण देशभरात राजवट असतानाही 70-75 वर्षात आपल्याकडे एक देश एक घटना नव्हती, यासाठी कोण जबाबदार आहे असा सवाल मोदींनी करताच भाजप समर्थकांनी काँग्रेस अशा घोषणा देत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। ये मोदी है, काश्मीर से कन्याकुमारी तक एक ही संविधान लागू कर दिखाएगा असे उत्तरही मोदींनी दिले। प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी। भोर महाड महामार्गावरील वरंद घाट मे पर्यंत बंद। भोर महाड राष्ट्रीय महामार्गावरील वरंद घाट ते महाड दरम्यानच्या रस्त्याच्या कामासाठी 30 मे पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे। रायगड जिल्हा प्रशासनाने सोमवारी याविषयीचे आदेश जारी केले आहेत। वरंद घाट ते महाड हद्दीत 21 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून बहुतांश कामे पूर्ण झालेली आहेत। वरंद ते पारमाची वाडी महाड या 8 किलोमीटर रस्त्याचे दुपदरीकरण, संरक्षण, भिंत बांधणे, आवश्यक सेवा उपाययोजना करण्याची कामे सुरू करण्यात येणार आहेत। या परिसरात खोलदरी, उंच डोंगर असून रस्ता खूपच अरुंद आहे, त्यामुळे काम सुरू असताना वाहतूक सुरू राहिली तर अपघाताची भीती आहे।
सणावारांना झाडांवर रोषणाईची गरज काय? हायकोर्टाचा राज्य शासनाला थेट सवाल। झाडावर रोषणाई करण्याविरोधात जनहित याचिकेवर उच्च न्यायालयानं राज्य शासनासह महत्त्वाच्या पालिकांना उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत। रोहित जोशी यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी सुरू होती। याचिकाकर्त्यांनी यावेळी दिल्ली वन विभागाच्या परिपत्रकाचा हवाला देत त्यानुसार हाय टेन्शन केबल, साइन बोर्ड, विद्युत तारांमुळे वृक्षांना झालेल्या नुकसानानंतर त्यावर उपाययोजना राबवण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। एखादा वृक्षावर रोषणाई केल्यामुळे त्याची वाढ खुंटते आणि ही बाब झाडाच्या आरोग्यासाठी सुद्धा हानिकारक ठरते। इतकंच नव्हे तर तिथं सस्तन प्राणी पक्ष्यांना घरटी बांधण्यातही अडथळा येतो। परिणामी वृक्षांवरून वायर हटवण्यात याव्यात अशी मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे। पैशांची गरज आहे पण खिशात एटीएम कार्ड नाही, घर बसल्या मिळेल कॅश। इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या सुविधेचा वापर करून बँक किंवा एटीएम मध्ये न जाता घरपोच रोख रक्कम मिळू शकते। इंडिया पोस्ट पेमेंट बँकच्या आधार एटीएम सेवेद्वारे म्हणजेच आधार सक्षम पेमेंट सर्व्हिस AEPS द्वारे तुम्ही घर बसल्या रोख रक्कम मिळवू शकता। भारतीय पोस्टचा पोस्टमॅन स्वतः तुमच्या घरी पैसे पोहोचवतील। AEPS एक क्रांतिकारी पेमेंट प्रणाली आहे जी ग्राहकांना आधार क्रमांक आणि बायोमेट्रिक डेटा तुमच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात मूलभूत व्यवहारांसाठी वापरण्याची सुविधा उपलब्ध करून देते। म्हणजे याद्वारे तुम्ही बँक शाखा किंवा एटीएम ला प्रत्यक्ष भेट न देता रोख रक्कम काढू शकता। खात्यातील शिल्लक बाबत माहिती घेण्याबरोबरच आणखीन बरंच काही करू शकता। जमीन असो व दुसरे घर, तुम्ही देखील ही चूक केली तर तुम्हाला येऊ शकते इन्कम टॅक्सची नोटीस। तुमच्याकडील संपत्तीवर टॅक्स लागणार की नाही हे तुमच्या मालमत्तेवर अवलंबून असते। संपत्ती कराचा दर 1% निश्चित करण्यात आला असून एखादी व्यक्ती HUF म्हणजे हिंदू अविभक्त कुटुंब आणि कंपनीची एकूण निव्वळ संपत्ती 30 लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर मूल्यांकन तारखेला 30 लाख रुपयांपेक्षा जास्त संपत्तीवर 1% टॅक्स आकारला जाईल। अशा करदात्यांना एकूण संपत्तीवर 31 जुलै पूर्वी रिटर्न्स भरावे लागतील। जर तुमच्याकडे अशी मालमत्ता असेल ज्याचे निव्वळ मूल्य 30 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला उर्वरित रकमेवर संपत्ती कर भरावा लागेल, नाहीतर आयकर विभाग तुम्हाला नोटीस पाठवू शकते। आयकर रिटर्न मध्ये तुम्हाला अशा संपत्तीचा खुलासा करावा लागेल आणि तुम्ही उघड केले नाही तसेच त्यावर कर भरला नाही तर तुम्हाला आयकर नोटीस पाठवू शकते। मराठा समाजास कोणत्या आधारावर मागास ठरवले? याचिकाकर्त्यांचा उच्च न्यायालयात सवाल। राज्यात सर्वच क्षेत्रात मराठा समाज अग्रेसर असून सरकारने कोणत्या आधारावर मराठ्यांना मागास ठरवत 10% आरक्षण दिले? इतकेच नव्हे तर गेल्या 3 वर्षात अशी कोणती अपवादात्मक स्थिती निर्माण झाली की राज्य सरकारला निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाला आरक्षण देण्याची वेळ आली? असा सवाल याचिकाकर्त्यांनी बुधवारी न्यायालयात उपस्थित केला। मराठा आरक्षणामुळे राज्यातील संपूर्ण आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली असून हे आरक्षण 73% गेले आहे। त्यामुळे खुल्या प्रवर्गातील उमेदवार डावलले जाणार असून नवीन आरक्षण कायदा अंतर्गत भरती प्रक्रिया थांबवण्यात यावी अशी मागणी करत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। बेकायदेशीर धर्म परिवर्तन रोखण्यासाठी वर्तमानपत्रात जाहिरात। देशातील लोकांना कोणताही धर्म निवडण्याचा आणि धर्म परिवर्तन करण्याचा अधिकार आहे अशी टिप्पणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने केली आहे। कोर्टाने म्हटलं की धर्म बदलण्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया पार पडणे आवश्यक आहे। न्यायमूर्ती प्रकाश कुमार यांच्या खंडपीठाने सांगितले की एखाद्याला धर्म परिवर्तन करण्याचा पूर्ण अधिकार आहे, परंतु त्यासाठी त्याच्याकडे सबळ कारण आणि पुरावे गरजेचे आहेत। त्याशिवाय त्याने धर्म बदलण्यासाठीची आवश्यक ती कारवाई करणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं। कोर्टाने पुढे म्हटलं की धर्म बदलण्याची प्रक्रिया प्रत्येक टप्प्यावरील नियमावली आणि कायदेशीर औपचारिकता याशिवाय सार्वजनिक व्हेरिफिकेशन गरजेचं असल्याचं म्हटलं आहे। मोदींना भेटण्यासाठी येत आहेत इलॉन मस्क। भारतात मोठ्या गुंतवणुकीची शक्यता। इलेक्ट्रिक कार बनवणारी अमेरिकन कंपनी टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क याच महिन्यात भारतात येत आहेत। आपल्या भारत यात्रेदरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील। सूत्रांच्या माहितीनुसार या दौऱ्यामध्ये मस्क हे गुंतवणूक संदर्भात घोषणा करू शकतात। महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात होणाऱ्या दौऱ्यामध्ये टेस्ला कंपनीचे काही वरिष्ठ अधिकारी मस्क यांच्या सोबत भारत दौऱ्यावर येऊ शकतात असंही सांगितलं जाते। केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी इलेक्ट्रिक वाहनांसाठी धोरण निश्चित केलं आहे। त्यातच आता टेस्ला कंपनी CEO इलॉन मस्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी भारतात येत असल्याची बातमी आहे।
सरकारी नोकरीची सुवर्ण संधी, ना परीक्षा ना मुलाखत, थेट भरती। दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या 733 पदांसाठी ही भरती निघाली आहे। ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। तुम्हाला SCCR indianrailways.gov.in या साईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे। सध्या भरती प्रक्रिया सुरू झाली आहे। अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 12 एप्रिल 2024 आहे, त्यामुळे त्यापूर्वी तुम्ही अर्ज करू शकता। रेल्वे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार विविध पदासाठी 10वी पास आणि IIT पास उमेदवारांची गरज आहे। ज्या उमेदवारांचे वय 24 वर्षांपेक्षा कमी आहे त्यांनाच या सर्व पदासाठी अर्ज करता येणार आहे। डाळींच्या किमतीनं गाठलं शतक, महागाई रोखण्यासाठी सरकारने उचललं मोठं पाऊल। डाळींच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी सरकारने हस्तक्षेप केला आहे। व्यापाऱ्यांनी विविध डाळींचा साठा केला आहे। हा साठा साप्ताहिक आधारावर जाहीर करावा असा सूचना केंद्र सरकारने विविध राज्यांना दिला आहे। केंद्र सरकार डाळीच्या साठ्यावर लक्ष ठेवून आहे, तसेच आयात केलेल्या डाळींच्या साठ्यावरही सरकारचं लक्ष आहे। सध्याचा विचार केला तर तुरीच्या डाळीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे। गेल्या काही दिवसापासून सातत्याने दरात वाढ होत आहे। तुरीची डाळ सध्या 160 रुपये किलोवर गेली आहे। मोदी म्हणाले, भारत चीन सीमा वादावर त्वरित चर्चा आवश्यक। चीन सोबतचे संबंध भारतासाठी महत्त्वाचे असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे। दोन्ही देशातील स्थिर आणि शांततापूर्ण संबंध केवळ भारत आणि चीनसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी महत्त्वाचे आहेत। अमेरिकन मॅगझिन न्यूजवीकला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी हे सांगितले। ते म्हणाले की दोन्ही देशातील दीर्घकाळ चाललेल्या सीमा वादावर तातडीने बोलण्याची गरज आहे। दोन्ही देश राजनैतिक आणि लष्करी पातळीवर सकारात्मक संवादातून शांतता आणि स्थैर्य राखू शकतात। मेट्रोतून प्रवास करताना तिकीट काढण्यापासून सुटका, आता आली नवीन पद्धत। मुंबईतील घाटकोपर, अंधेरी, वर्सोवा मेट्रो 1 मार्गिकेवरून प्रवास करण्यासाठी नवीन पर्याय आला आहे। या मेट्रोत प्रवास करताना आता कागदी तिकीट किंवा ई-तिकीट घेण्याची गरज पडणार नाही, तसेच मोबाईलवरून QR कोड स्कॅनची सुद्धा गरज पडणार नाही। त्याऐवजी मनगटी पट्टा म्हणजेच रिस्टबँड हा पर्याय आणला आहे। हा पट्टा स्कॅन करून मेट्रोमधून प्रवास करता येणार आहे। मुंबई मेट्रो 1 प्रायव्हेट लिमिटेडने ही सुविधा दिली आहे। या पर्यायामुळे प्रवाशांना रांगेत उभे राहण्याची झंझट होणार नाही, तसेच रांगेत उभे न राहावे लागत असल्याने वेळ वाचणार आहे। मनगटावरील बँड 200 रुपयांना उपलब्ध करून दिला आहे। अवघ्या 4 तासात ओलांडता येणार महाराष्ट्राची हद्द, वंदे भारत संदर्भातील सर्वात मोठी अपडेट। कमीत कमी वेळेत मोठं अंतर ओलांडून प्रवाशांना अपेक्षित ठिकाणी पोहोचवणाऱ्या या वंदे भारत संदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती नुकतीच समोर आली आहे। या माहितीनुसार येत्या काळात या अतिजलद रेल्वे गाडीचा वेग वाढवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत। सध्याच्या घडीला वंदे भारत ताशी 130 किलोमीटर इतक्या वेगाने धावते। येत्या काळात हाच वेग ताशी 160 किलोमीटर पर्यंत नेण्यात येणार असून रेल्वेच्या वेग मर्यादे अंतर्गत राहूनच हे प्रयत्न सुरू आहेत, ज्यासाठी पश्चिम रेल्वेने वंदे भारत तिच्या सर्वाधिक वेगाने चालण्याची परवानगी सुद्धा दिली आहे। मुंबई ते अहमदाबाद दरम्यान ही ट्रायल रन घेण्यात येणार आहे। एक्सची सेवा ठप्प, भारतासह कित्येक देशांमध्ये आउटरीच। इलॉन मस्क एक्स हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म भारतात काही काळासाठी बंद पडलं होतं। काल सकाळी 9:45 ते 11च्या दरम्यान एक्सची सेवा ठप्प झाल्याचं दिसून आलं। या काळात कित्येक युजर्सनी सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस पाडला। डाऊन टाइमच्या काळात युजर्सला पोस्ट करणे किंवा एखादं पेज ओपन करणे अशा गोष्टीसाठी देखील अडचणी येत होती। कित्येक युजर्सनी एक्सवर तक्रारी केल्या होत्या, मात्र आता एक्स डाऊन झाल्यामुळे युजर्सनी इलॉन मस्कला ट्रोल करण्यास सुरुवात केली। अर्थात काहीच मिनिटांमध्ये एक्सची सेवा पूर्ववत झाली। आता पावसाळ्यातही लोकल प्रवास होईल सुरळीत, मध्य रेल्वेने घेतला महत्त्वाचा निर्णय। मध्य रेल्वे रुळांवर पाणी साचू नये यासाठी सतत उपाययोजना करत असते, मात्र यावेळी मध्य रेल्वेने रुळांवर फेकला जाणाऱ्या कचऱ्यावर कायमचा तोडगा काढला आहे। मध्य रेल्वे CSMT ते कल्याण पर्यंत रेल्वे रुळालगत असलेल्या भिंतींवर आणखीन एक सुरक्षेसाठी कंपाऊंड लावण्याच्या तयारीत आहे, जेणेकरून जवळपासच्या भागात राहणारे लोक रेल्वे रुळांवर कचरा फेकणार नाही। रेल्वे रुळांवर फेकला जाणाऱ्या कचऱ्यावर तोडगा काढण्यासाठी याआधी अशा प्रकारची भिंत विक्रोळी स्थानकात लावण्यात आली होती। हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने टम्फर्ड मोल्डिंग कंपोसाइट म्हणजे TMC संपूर्ण मार्गावर लावण्याचा निर्णय घेतला आहे। तो तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून आणि जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरही करा। PM मराठी न्यूज चॅनल सबस्क्राइब करून कृपया बेल आयकॉन दाबा। अशा महत्त्वाच्या आणि मुख्य बातम्या तुमच्या मोबाईल फोनवर रोज पाहत राहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद।